शांती। आज आहे 21 एप्रिल 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, ज्ञान सागर बाबा आले आहे तुम्हा मुला समोर ज्ञानाचे नृत्य करण्याकरिता। तुम्ही हुशार सेवाभावी बनाल तर ज्ञानाचे नृत्य देखील चांगले होईल। प्रश्न आहे, संगमयुगावर तुम्ही मुले स्वतः मध्ये कोणता छंद अर्थात सव्य विकसित करता? उत्तर आहे, बाबांच्या आठवणीमध्ये राहण्याचा छंद। हीच आहे रूहानी हॉबी अर्थात आध्यात्मिक छंद। या छंदासोबतच तुम्हाला दिव्य आणि अलौकिक कर्म देखील करायची आहे। तुम्ही आहात ब्राह्मण, तुम्हाला आता इतर सर्वांना खरी खरी कथा जरूर ऐकवायची आहे। तुम्हा मुलांना सेवेचा देखील छंद असायला हवा। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. हा जुना देह आणि जुन्या दुनियेला बुद्धीने विसरून बाबांची आणि घराची आठवण करायची आहे। नेहमी याच आनंदामध्ये राहायचे आहे की आता आपले सुखाचे दिवस आले की आले। 2. ज्ञानसंपन्न बाबाकडून जे ज्ञान मिळाले आहे त्याचे चिंतन करून बुद्धीला पूर अर्थात परिपक्व ठेवायचे आहे। देहाभिमानामध्ये येऊन कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास करून घ्यायचा नाही। आजचे वरदान आहे, नेहमी एकरस स्थितीच्या तख्तावर विराजमान होऊन राहणारे बापदादांचे दिलतक तनशीन भव। स्पष्टीकरण आहे, सर्वात श्रेष्ठ तख्त आहे बापदादांचे दिलतक तनशीन बनणे। परंतु या तख्तावर बसण्याकरिता अडोल एकरस स्थितीचे तख्त पाहिजे। जर या स्थितीच्या तख्तावर स्थित होऊ शकत नसाल तर बापदादांच्या दिलरूपी तख्तावर स्थित होऊ शकणार नाही। त्यासाठी आपल्या भिकुटीच्या तख्तावर अकालमूर्ख बनून स्थित व्हा। या तख्तावरून वारंवार विचलित होऊ नका, तेव्हाच बापदादांच्या दिल तख्तावर विराजमान होऊ शकाल। स्लोगन आहे, शुभ चिंतनाद्वारे निगेटिव्हला पॉझिटिव्हमध्ये अर्थात नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये परिवर्तन करा। ओम शांती।